येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुन्हा एकवार आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जसं आपण जाणलेलं आहे बंधू आणि भगिनींनो, की आपण एका नवीन मालिकेमध्ये पदार्पण केलेलं आहे, ज्या मालिकेचं शीर्षक आहे आजचे प्रगटीकरण. आणि त्या मालिकेमधला आजचा जो संदेश आहे तो संदेश 3ऱ्या क्रमांकाचा आहे, ज्याचं शीर्षक आहे या संकटातील पृथ्वीला आशा आहे का. म्हणजे थोडक्यात ह्या पृथ्वीवरती जे लोक राहत आहेत किंवा राहिलेले आहेत किंवा येणाऱ्या काळामध्ये ह्या पृथ्वीवरती ते येणार आहेत, त्या लोकांना आशेचं किरण आहे का. ज्या संकटातून ही पृथ्वी चाललेली आहे, हे जग चाललेलं आहे, या सर्व गोष्टीचा विचार केला असता आपल्याला ह्या पृथ्वीसाठी कोणती आशा आहे का, याच्याविषयी आज आपण सविस्तररित्या विचार करणार आहोत. तत्पूर्वी आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील सेनाधीश परमेश्वरा, तू महान आहेस, कनवाळू आहेस, दयाळू आहेस, कृपाळू आहेस, म्हणूनच आज आम्ही जिवंत आहोत. विनंती करत आहोत परमेश्वरा की तू आम्हाला तुझ्या वचनाद्वारे दाखव की ह्या संकटातील पृथ्वीला आशा आहे का, आणि त्यानुसार सार्वकालिक जीवनाची वाटचाल करू. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. बंधू आणि भगिनींनो, ह्या जगाचा विचार केला असता आपल्याला ह्या जगामध्ये प्रेम थंडावलेलं पाहायला मिळेल. आणि अनिती वाढल्यामुळे लोकांची प्रीती जी आहे, प्रेम जे आहे, आस्था जी आहे, ती कमी झालेली आपण या दैनंदिन जीवनामध्ये पाहत आहोत. जर आपण 1 योहान याचा 4था अध्याय आणि 8वं वचन पाहिलं तर ह्या ठिकाणी देवानं फार चांगली गोष्ट अशी ह्या ठिकाणी लिहिलेली आहे. 1 जॉन चॅप्टर 4 वर्स 8, जो प्रीती करतो तो देवाचे मूल होतो आणि देवाला ओळखतो. म्हणजे ह्या ठिकाणी लिहिलं आहे की जो व्यक्ती देवावरती प्रेम करतो सर्वोत्कृष्ट, आणि शेजाऱ्यांवरती किंवा लोकांवरती स्वतःसारखं प्रेम करतो, तो देवाचा पुत्र किंवा देवाची कन्या असे गणले जातात. आणि ते देवाला ओळखतात आणि देव त्यांना ओळखतो. पण असं लिहिलंय, जो प्रीती करत नाही त्याची देवाशी ओळख झालेलीच नाही, कारण देव प्रीती आहे. पण जे लोक देवावरती प्रेम करत नाहीत, लोकांवरती प्रेम करत नाहीत, त्यांना देवाची ओळख नाही, कारण की देव प्रीती आहे. प्रेम आणि देव हे आपण विभक्त करू शकत नाही. पण ह्या जगावरती जे संकट आलेलं आहे, या जगाचे जे त्रास संकट आहेत, ते त्रास संकट कुठून आले, किंवा ह्या सर्व महान संघर्षाची सुरुवात जी सुरू झालेली आहे, किंवा सुरुवात जी आहे ती सुरुवात नेमकी झाली कुठे, त्याचं जर आपण मूळ शोधलं तर आपल्याला प्रगटीकरणाचा 12वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये त्या सर्व गोष्टी पाहायला मिळतील. रेव्हलेशन चॅप्टर 12 वर्स 7, मग स्वर्गात एक युद्ध झाले. मिखाएल आणि त्याचे दूत त्या प्रचंड सापाविरुद्ध लढले. साप व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले. आता ह्या ठिकाणी स्वर्गामध्ये युद्ध झालं असं देवाचं वचन म्हणतं. ज्यावेळेस आपण स्वर्गाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की स्वर्गामध्ये शांती आहे, प्रीती आहे, प्रेम आहे. त्या ठिकाणी ईर्ष्या, मत्सर, द्वेष, कोणत्याही प्रकारच्या वाईट घटना नाहीत, कोणत्याही प्रकारचे वाईट भावना नाहीत, विचार नाहीत. अशा प्रकारची जर जागा असेल तर स्वर्ग. पण ह्या ठिकाणी असं लिहिलंय की त्या स्वर्गामध्ये युद्ध झालेलं आहे. मिखाएल आणि त्याचे दूत त्या सापाबरोबर लढले असं देवाचं वचन म्हणतं. जर आपण पवित्र शास्त्राचा अभ्यास केला तर मिखाएल म्हणजे येशू ख्रिस्त आणि त्याचे जे दूत होते, स्वर्गदूत होते, ते साप आणि त्याच्या दूतांबरोबर लढले. आता हा साप कोण आहे याच्याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊया. परंतु त्याच्या अगोदर प्रगटीकरण 12:8, रेव्हलेशन चॅप्टर 12:8 यामध्ये लिहिलेलं आहे, पण साप इतका बलवान नव्हता. प्रचंड साप व त्याच्या दूतांना स्वर्गातील त्यांचे स्थान गमवावे लागले. म्हणजे थोडक्यात हा जो साप आहे आणि त्याचे जे दूत आहेत ते येशू ख्रिस्त आणि त्याचे जे दूत आहेत स्वर्गामध्ये त्यांच्यासारखे शक्तिशाली नव्हते. म्हणून सापाला आणि त्याच्या दूतांना खाली स्वर्गातून टाकण्यात आले असं देवाचं वचन म्हणतं. पण महत्वाचा प्रश्न या ठिकाणी हा आहे की हा साप नेमका आहे तरी कोण. यासाठी आपण
प्रगटीकरणाचा 12वा अध्याय आणि 9वं वचन वाचूया. रेव्हलेशन चॅप्टर 12 वर्स 9. सापाला आकाशातून खाली फेकण्यात आले, तो प्रचंड साप सैतान म्हटलेला. त्या सापाला शब्द काय आहे? सैतान म्हटलेला. तोच तो जुनाट साप होय. म्हणजे आपण एदनची बाग ज्या ठिकाणी आदाम आणि हवा त्यांना फळ खाऊ नको म्हणून सांगितलं होतं, त्या ठिकाणी साप आला. म्हणजे सैतानानं सापाचं रूप घेऊन आदाम आणि हवेला भुरळ टाकली आणि त्या ठिकाणी आदाम आणि हवेने फळ खाल्लेलं आहे आणि या जगामध्ये पाप आलेला आहे असं आपल्याला आढळतं. तोच जुनाट साप म्हणजे ह्या ठिकाणी साप जो आहे तो सैतान आहे. तो संपूर्ण जगाला चकवतो आणि सापाला त्याच्या दूतासह पृथ्वीवर टाकण्यात आले. म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्त जो आहे तो त्याच्या दूतांसमवेत दूतांसंती कोणाशी लढला? सैतानाशी लढला. त्या सैतानाचं नाव काय? साप, किंवा त्या सापाला सैतान असं म्हटलेलं आहे. आणि सैतानाने त्याच्या दूतांना खाली टाकण्यात आले असं देवाचं वचन म्हणतं. पण महत्वाचा प्रश्न की युद्ध मुळात झालेच का? स्वर्गामध्ये युद्ध का व्हावे? काय कारण असेल की स्वर्ग ज्या ठिकाणी शांती असते, प्रीती असते, ज्या ठिकाणी इच्छा, ज्या ठिकाणी ईर्ष्या, मत्सर, द्वेष, कपट, कोणत्याही प्रकारच्या वाईट भावना नसतात, असा जो स्वर्ग आहे त्या ठिकाणी युद्ध का व्हावे? जर आपण यशायाचा 14वा अध्याय आणि 12व वचन पाहिलं तर ह्या ठिकाणी आपल्याला महत्वाची गोष्ट किंवा महत्वाचे विचार ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. यशाया याचा 14वा अध्याय 12व वचन. आयझाया चॅप्टर 14 वर्स 2. तू प्रभात ताऱ्याप्रमाणे होतास, पण तू आता आकाशातून खाली पडला आहेस. पूर्वी सर्व राष्ट्रे तुझ्या पुढे नेहमीच वाकत होती, पण आता तू संपला आहेस. आता ह्या गोष्टी कोणाविषयी लिहिलेल्या आहेत? की तू प्रभात ताऱ्याप्रमाणे होतास, पण आता तू आकाशातून खाली पाडला आहेस, किंवा पण आता तू आकाशातून खाली पडला आहेस. पूर्वी सर्व राष्ट्रे तुझ्या पुढे नेहमीच वाकत होती, पण आता तू संपला आहेस. हे कोणाविषयी लिहिले? जर आपण प्रगटीकरणाचा 13वा अध्याय 4थं वचन वाचलं, रेव्हलेशन चॅप्टर 13 वर्स 4. लोकांनी त्या प्रचंड सापाची उपासना केली, कारण त्याने त्याची शक्ती त्या श्वापदाला दिली होती. आता या ठिकाणी साप म्हणजे कोण? सैतान. या ठिकाणी असं लिहिलं आहे की त्या सैतानाने आपली शक्ती एका श्वापदाला दिली होती. श्वापद म्हणजे थोडक्यात एक प्रकारचं पशु म्हटलं तर चालेल. पण हे जे श्वापद आहे, हे श्वापद दानियल 7:17 प्रमाणे एका देशाला दर्शवतं. म्हणजे थोडक्यात सैतान एका देशाचा वापर करत आहे आणि त्या देशाचा वापर करून लोकांकडून उपासना करून घेत आहे. सैतान कधीही लोकांसमोर मी सैतान आहे, माझी उपासना करा म्हणून येत नाही. तो कधीही आपलं रूप बदलतो, आपलं रूप बदलून लोकांसमोर येतो. चांगलं रूप घेऊन तो लोकांसमोर येतो, जेणेकरून लोकांना फसवलं जाईल आणि त्यांच्याद्वारे त्या सैतानाला नमन केलं जाईल किंवा सैतानाची उपासना होईल अशी सैतानाची इच्छा असते. ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, एजकेल याचा 28वा अध्याय आणि 1लं वचन. एजकेल चॅप्टर 28 वर्स 1. मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला, एजकेल चॅप्टर 28 वर्स 2. एजकेलचा 28वा अध्याय 2रं वचन. मानवपुत्रा, परमेश्वर माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो असे सोरच्या राजाला सांग. म्हणजे ह्या ठिकाणी देवाचं वचन एजकेलला प्राप्त झालं. एजकेल हा एक संदेष्टा होता आणि तो ह्या ठिकाणी लिहित आहे की देवाचं वचन त्याला प्राप्त झालं आणि देव एका राजाविषयी ह्या ठिकाणी नमूद करत आहे. तो राजा म्हणजे सोरचा राजा.
तो राजा जो आहे तो सोरचा राजा आहे असं ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्या सोरच्या राजाविषयी देवाचं काय म्हणणं आहे ते आपण थोडक्यात ह्या ठिकाणी पाहूया. असे सोरच्या राजाला सांग, तू फार गर्विष्ठ आहेस. तू म्हणतोस मी देव आहे. म्हणजे थोडक्यात सोरचा राजा स्वतःला देव म्हणत आहे. तो स्वतःमध्ये गर्विष्ठता न तो स्वतःला मिरवत आहे. ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तुला आपण देव आहोत असे फक्त वाटते. म्हणजे थोडक्यात देव म्हणतो की तुला वाटतं की तू देव आहेस. या ठिकाणी सोरच्या राजाचे गुणधर्म स्पष्ट केलेले आहेत. तू फार गर्विष्ठ आहेस. तू म्हणतोस मी देव आहे. समुद्राच्या मध्यभागी मी देवाच्या आसनावर बसतो. म्हणजे सोरचा राजा गर्विष्ठ आहे आणि तो म्हणत आहे की मी देव आहे. मनुष्य कधीही देव होऊ शकत नाही. मनुष्यामध्ये आणि देवामध्ये फरक आहे. देव निर्माण करता आहे आणि मनुष्य निर्मिती आहे. निर्मिती कधीही निर्माण करता होऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की राजा जो आहे तो स्वतःला देव म्हणत आहे आणि तो म्हणतो की समुद्राच्या मध्यभागी मी देवाच्या आसनावर, देवाचं जे सिंहासन असतं त्या सिंहासनावर मी बसतो. पण तू मानव आहेस, देव नाहीस. म्हणजे थोडक्यात देव या सोरच्या राजाला म्हणतो की तू मानव आहेस, मनुष्य आहेस, तू देव नाहीस. तुला आपण देव आहोत असे फक्त वाटते. तुझे हे फक्त कल्पना आहेत की तू काय आहेस, देव आहेस. पण शब्दशः पाहिलं, अक्षरशः पाहिलं तर तू देव नाहीस. मग हे जे गुणधर्म आहेत हे गुणधर्म कोणामध्ये आहेत ते आपण थोडक्यात पाहूया. एजिकेल 28:3, बुक ऑफ एजिकेल चॅप्टर 28 वर्स 3. तू स्वतःला दानिएलापेक्षा बुद्धिमान समजतोस व तू सर्व रहस्य शोधू शकतोस असे तुला वाटते. म्हणजे थोडक्यात सोरच्या राजाविषयी ह्या सर्व गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. हे सर्व गुणधर्म सांगण्यात आलेले आहेत की सोरचा राजा कसा आहे, बुद्धिमान असा आहे. एजिकेल याचा 28वा अध्याय आणि 4थं वचन, बुक ऑफ एजिकेल चॅप्टर 28 वर्स 4. तू तुझ्या शहाणपणाने व अकलेने स्वतःसाठी संपत्ती गोळा केली आहेस. तुझ्या खजिन्यात तू चांदी सोने ठेवले आहेस. म्हणजे थोडक्यात हा सोरचा राजा जो आहे तो शहाणपण किंवा स्वतःची अक्कल वापरून संपत्ती त्यानं गोळा केलेली आहे. पण नेमकं आपण सैतानाविषयी शिकत होतो, त्या सापाविषयी शिकत होतो आणि मध्येच ह्या राजाविषयी, सोरचा जो राजा आहे त्याच्याविषयी लिहिलं आहे. तर हा सोरचा राजा जो आहे तो कोणाला दर्शवतो हेही आपण जाणून घेतलं पाहिजे. एजिकेल चॅप्टर 28 वर्स 5, एजिकेल याचा 28वा अध्याय 5 वचन. तुझ्या शहाणपणाने व व्यापारामुळे तुझी संपत्ती वाढली आणि आता तुला त्यांचा गर्व झाला आहे. म्हणजे धनसंपत्ती ही जी ह्या राजाने मिळवली त्याच्याद्वारे त्यानं ह्या सर्व संपत्तीवरती गर्व चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्याचं जे लक्ष आहे ते धनसंपत्तीकडे आहे आणि तो गर्वामध्ये गेलेला आहे थोडक्यात. म्हणजे थोडक्यात जर हे गुणधर्म पाहिले तर हे गुणधर्म सैतानाचे आहेत. म्हणजे सोरच्या राजाविषयी जरी लिहिलं असलं तर सोरच्या राजाचे गुणधर्म आणि सैतानाचे गुणधर्म एकसारखे आहेत. म्हणून स्वर्गामध्ये युद्ध सुरू झाले. म्हणजे थोडक्यात स्वर्गामध्ये युद्ध झाले आणि त्याला कारणीभूत म्हणजे सैतान. स्वर्गामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित असताना ह्या सैतानाने, ज्याचं नाव लुसिफर, जो प्रभात तारा असं म्हटलं जातं, थोडक्यात तो निर्मिती आहे. स्वर्गदूत हे देवाची निर्मिती आहे. तर निर्मितीनं निर्माणकर्त्याविरुद्ध बंड केले, षड्यंत्र रचलं आणि म्हणून त्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे असं देवाचं वचन म्हणतं. पण तुम्हाला आणि मला माहीत आहे की देवासमोर कोणाचाही टिकाव राहत नाही. म्हणजे थोडक्यात देवासमोर कोणीही टिकू शकत नाही. थोडक्यात देवाच्या विरुद्ध लढण्यासाठी सैतानाला आणि त्याच्या दूतांकडे इतकी ताकद नाही. आणि म्हणून ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस सैतानाने त्याच्या दूतांना खाली टाकण्यात आलं असं देवाचं वचन आपण पाहत आहोत. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, यशायाचा 59वा अध्याय आणि 2रं वचन.
बुक ऑफ आयझाया चॅप्टर 59 वर्स 2. तुमच्या पापांनी देवाचे तोंड लपवले आहे, त्यामुळे तो तुमचे बोलणे ऐकत नाही. म्हणजे आपण देवापासून दूर कधी जातो? ज्यावेळेस आपण पाप करतो त्यावेळेस. ज्यावेळेस आपण पाप करत नाही तर देव देखील आपल्या अंतःकरणामध्ये असतो. आपल्या अंतःकरणामध्ये एकतर पाप असेल किंवा देव असेल. दोघेही किंवा सैतान आणि देव एका ठिकाणी एकाच वेळेस अंतःकरणामध्ये राहू शकत नाहीत. तर म्हणून या संकटामध्ये आपण सगळे असताना, म्हणजे पृथ्वीवरती जे संकट आलेलं आहे, या संकटाला सामोरे जात असताना आपल्याला आशेचं किरण दिसतं की नाही हे आपण पाहत आहोत. या ठिकाणी लिहिलेलं आहे योहान 3:16. म्हणजे ह्या पृथ्वीची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असताना देवाने आपल्या हातावरती हात ठेवून गप्प न बसता त्यानं एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे. योहान याचा 3रा अध्याय आणि 16वं वचन, जॉन 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणजे ह्या ठिकाणी असं लिहिलं आहे की देव जो पिता आहे यहोवा, त्यानं देव जो पुत्र म्हणजे येशू ख्रिस्ताला या भूतलावरती पाठवलं, जेणेकरून आपलं पाप त्या येशू ख्रिस्तानं घ्यावं. आपल्या पापासाठी आपण मरणार आहोत, तर आपल्या पापासाठी त्यानं प्राण द्यावेत. म्हणून तो काय करतो? आपलं पापमय जीवन, तुमचं आणि माझं पापमय जीवन स्वतःवरती घेतो आणि त्याचं पवित्र जीवन आपल्याला देतो. म्हणजे थोडक्यात त्याचं आयुष्य आपल्या आयुष्याबद्दल अदलाबदल करत आहे. आणि येशू ख्रिस्तानं 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावरती प्राण दिलेले आहेत. म्हणून तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं चित्र मिळतं, बहुतांश ठिकाणी तुम्हाला येशू ख्रिस्त क्रुसावरती टांगलेला आहे, त्यानं वधस्तंभावरती प्राण दिलेले आहेत, असं ते चित्र तुम्हाला दिसत आहे. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, जो कोणी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, त्याच्या वचनानुसार चालतो, पवित्र बायबलाप्रमाणे चालतो, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. म्हणजे ज्या जीवनाला शेवट नाही असं जीवन देव त्या लोकांना देऊ इच्छितो. म्हणजे ह्या संकटामध्ये जी पृथ्वी सापडलेली आहे, हे जग सापडलेलं आहे, लोक सापडलेली आहेत, त्या संकटामध्ये देखील देव त्यांना आशेचं किरण देत आहे. हे आज आपण जाणून घेतलं पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला आशेचं किरण पाहिजे का? आशेचं किरण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही देवाकडे वळा, देवाच्या वचनाकडे वळा, येशू ख्रिस्ताकडे वळा. येशू ख्रिस्तामध्येच सार्वकालिक जीवन आहे. कारण की तो जरी वधस्तंभावरती त्यानं प्राण दिले असले तरी देखील तो आज जिवंत आहे. जरी प्राण देता झाला असला तरी देखील आज तो जिवंत आहे आणि तो आपल्याला घेण्यासाठी लवकर येणार आहे. जर आपण रोमकारास पत्राचा 3रा अध्याय 23वं वचन वाचलं तर ह्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं, रोमन्स चॅप्टर 3 वर्स 23. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. पाप तर सर्वांनीच केलेलं आहे, पण पापावरती विजय मिळवण्यासाठी येशू ख्रिस्त आपल्याला मदत करत आहे. येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुम्ही आणि मी आपले जे पाप आहेत ते पाप येशू ख्रिस्ताला द्यायचं आणि त्याचं जे पवित्र आयुष्य आहे, त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये कधीही पाप केलं नाही, ते पवित्र आयुष्य आपण घेतलं पाहिजे. ज्यावेळेस आपण आपल्या आयुष्याबद्दल त्याचं आयुष्य घेऊ, अदलाबदल करू आणि देवाला म्हणू की देवा, इथून पुढे मला पाप करून देऊ नये, म्हणून तू मला तुझी मदत, तुझी शक्ती, तुझी इच्छा दे, इच्छाशक्ती पुरव, मला ताकद दे, जेणेकरून जे पाप मी आतापर्यंत केलेलं आहे ते पाप पुन्हा करू नये. म्हणजे थोडक्यात प्रायश्चित. आणि देव तुम्हाला त्याची कृपा, त्याचा अनुग्रह जो आहे तो नक्कीच देईल. बंधू आणि भगिनींनो, ह्या जगाला आशेची गरज आहे आणि मी तुमचा बंधू या नात्याने देवाच्या वचनातून तुम्हाला आशा देऊ इच्छितो. कारण की ही जी आशा आहे, ही आशा पूर्ण जगासाठी आहे. जगाला निराशेमध्ये राहण्याची गरज नाही. खूप लोक आज दगावत आहेत, मरण पावत आहेत, किंवा आपले जे आप्तजन असतील, नातेवाईक असतील, घरातले जे लोक असतील ते आपल्यापासून दुरावलेले आहेत मृत्यूद्वारे. पण आपल्याला आशा आहे की जर आपण येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला
त्याच्या बायबलप्रमाणे, त्याच्या वचनाप्रमाणे चाललो तर आपल्याला कायमस्वरूपी आयुष्य मिळेल, असं देवाचं वचन म्हणतं. या ठिकाणी लिहिलेलं आहे, 1 योहान याचा 1 अध्याय आणि 9 वचन. 1 John chapter 1 verse 9. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. म्हणजे आपण आपले पाप जे आहेत त्याची कबुली केली पाहिजे. देवाची इच्छा आहे की आपण आपल्या पापांची कबुली केली पाहिजे, त्याच्याकडे माफी मागितली पाहिजे आणि प्रायश्चित केलं पाहिजे. प्रायश्चित करणे म्हणजे थोडक्यात, देवा इथून पुढं मला पाप करायचं नाही, हा मी निश्चय केलेला आहे आणि ज्या वेळेस मोह येईल त्यावेळेस तुझ्या मदतीनं प्रत्येक मोहावरती मी विजय मिळवेन, असं मला तू खंबीर बनव. आणि ते खंबीर बनवण्यासाठी आपण विश्वासाने काय केलं पाहिजे, देवाची जी शक्ती आहे, देवाची जी कृपा आहे, त्याचं जे अनुग्रह आहे, दया आहे, ती आपण अनुभवली पाहिजे. तर आपण पापावरती विजय मिळवू शकतो, मोहावरती विजय मिळवू शकतो आणि जे येशू ख्रिस्तानं आपल्याला आयुष्य देऊ केलेलं आहे, पवित्र आयुष्य जे आहे, ते पवित्र आयुष्य आपण सातत्याने ते पवित्र ठेवू शकतो. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, फिलिपिकरास पत्र याचा 2 अध्याय 13 वचन, बुक ऑफ फिलिपियन्स चॅप्टर 2 वर्स 13. कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पनासाठी साधून देणारा तो देव आहे. म्हणजे थोडक्यात आपल्यामध्ये इच्छा देखील नसेल की आपण पवित्र मार्गावरती चालावं, कारण की पाप करायला आपल्याला आवडतं. पण देवाचं वचन असं म्हणतं की जरी आपल्याला चांगल्या मार्गानं चालण्याची इच्छा नसेल तर ती इच्छा देव पुरवू शकतो. आपण देवाकडे गेलं पाहिजे. जर आपण देवाकडे गेलो आणि देवाकडे विनंती केली, पापाची कबुली केली, पापासाठी क्षमा मागितली, प्रायश्चित केलं, तर देव आपल्याला नक्कीच मदत करेल. त्याचं पावित्र्य जे आहे ते आपल्याला देईल. आपलं पापी आयुष्य तो घेईल आणि आपल्याला कृपा देखील देईल, जेणेकरून आपण परत पाप करू नये. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस तो येशू ख्रिस्त आपल्या संती सदोदित राहील आणि आपल्यानंतर, म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्त ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस येईल त्यावेळेस तो आपल्याला घेऊन स्वर्गीय राज्यात जाईल, ज्या स्वर्गामध्ये पाप नाही, पुन्हा कधी युद्ध होणार नाही. त्या ठिकाणी सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि कायमस्वरूपी आयुष्य असेल. बंधू आणि भगिनींनो, तुमची काय इच्छा आहे? तुमची इच्छा आहे का की तुम्ही देवासंती असावं आणि देव तुमच्या संती असावा? जर तुमची ही इच्छा असेल तर मी तुम्हाला आज आमंत्रित करत आहे, तुम्ही तुमचं आयुष्य देवाला द्या. ह्या संकटामध्ये तुम्ही सापडलेला आहात. त्रास संकट तुमच्या आयुष्यामध्ये वैयक्तिकरित्या असेल, कौटुंबिकरित्या असेल, समाजामध्ये असेल, तर तुम्हाला आशेचं किरण, देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्तामध्येच तुम्हाला आशा आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही आशा ठेवू शकत नाही. म्हणून माझी ही इच्छा आहे की तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारावं आणि आज तुमची जर इच्छा आहे की तुम्ही त्या संकटातून पार पडावं, तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं, तर तुम्ही माझ्या संती येशू ख्रिस्ताकडे या. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत परमेश्वर देवा, अखिल विश्वाच्या उत्पन्नकर्त्या प्रभू, उपकार मानतो तू आज आम्हाला आशेचं किरण दाखवलेलं आहेस. आशेचं किरण दाखवून परमेश्वरा तू आम्हाला आमंत्रित केलेलं आहेस, जेणेकरून मी ते आशेचं किरण आत्मसात करावं, येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवावा, त्याच्या वचनांनुसार चालावं, जेणेकरून आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. मागत आहोत परमेश्वरा, ज्या ज्या लोकांनी हा संदेश ऐकलेला आहे त्या सर्वांच्या अंतःकरणावरती तू शिक्कामोर्तब कर, त्यांना जास्त सत्य जाणून घेण्यासाठी सहाय्य मदत कर. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व तुझ्या हाती सोपवून देत आहोत. आम्हाला तो तारण दे. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. बंधू आणि भगिनींनो, हा संदेश तुम्हाला कसा वाटला त्याच्याविषयी तुम्ही आम्हाला नक्कीच सांगू शकता. खाली दिलेल्या गोष्टींवरती संपर्क करून तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. येणाऱ्या काळामध्ये जे संदेश आहेत त्या संदेशाचा देखील तुम्ही आस्वाद घ्या. परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वाद द्या.